आज एक मराठी तरुण भारतात परत येतो आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत ठाण मांडतो। हळूहळू याला लोक चळवळीचं स्वरूप येतं। जागोजागी तरुण एकवटतात आणि 12 वर्षात पहिल्यांदा केंद्र सरकार झुकतं आणि मंत्री राजीनामा देतात। हे सगळं ज्या तरुणाच्या नेतृत्वामुळे प्रयत्नांमुळे शक्य झालं तो अभिजित दिपके आता आपल्यासोबत आहे। अभिजित, स्वागत। जेनझी आंदोलनाच्या यशानंतर देशातला एक वर्ग अभिजितकडे आशेने बघतोय। कोणी अभिजित मध्ये नेतृत्व शोधतंय तर कोणी राजकीय पर्याय। त्यामुळे अभिजितला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं, तो कसा विचार करतो, निवडणुकांच्या राजकारणात सुद्धा कॉकरोच जनता पार्टी येणार का आणि अभिजितच्या अजेंड्यावर पुढचा मुद्दा नेमका कोणता आहे, याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत। अभिजित, पुन्हा एकदा स्वागत। आणि पहिला प्रश्न माझा हाच आहे की आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हा वाटलं होतं का की तेवढ्या निर्णायक टप्प्यापर्यंत ते जाईल आणि या राजीनाम्यानंतर वाटतं का की आंदोलनाचा जो हेतू होता तो पूर्ण झाला? धन्यवाद सर, मला आपल्या चॅनलवर बोलवल्याबद्दल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिला नाही। मी अजिबात स्वप्नातही विचार नव्हता केला की एवढं मोठं आंदोलन होईल आणि एवढ्या लोकांचं समर्थन भेटेल। तर लोकांचा खूप खूप धन्यवाद। हे सगळं जे शक्य झालं त्या लोकांमुळेच झालं। जर एवढे सगळे लोक सोबत नसते आली तर मला नाही वाटत आमचं आंदोलन एवढं सक्सेसफुल झालं असतं। पण अभिजित, आणखी एक प्रश्न काहींनी उपस्थित केलेला होता तो याच्याबद्दल की समजा सोनम वांगचुक जर उपोषणाला बसले नसते आणि लाठीचार्जची घटना घडली नसती तर आंदोलन देशभरात इतक्या व्यापक स्तरावर पसरलं असतं असं वाटतं? नाही सर, अतिशय बरोबर। जर सोनम सरांनी उपोषण केलं नसतं तर मला नाही वाटत आपला देश जागा झाला असता। सोनम सरांनी एका प्रकारे आपला जीव धोक्यात टाकून जे उपोषण त्यांनी 26 दिवसाचं उपोषण केलेलं आहे तिथे त्यांनी आपला जीव धोक्यात टाकून या देशाला जागा करण्याचं काम केलेलं आहे। आणि सोनम सरांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं, जे सॅक्रिफाईस होतं, ते सोडून या आंदोलनाबद्दल बोलणं, या आंदोलनाच्या सक्सेस बद्दल बोलणं मला वाटतं चुकीचं असेल। जर कोणाला क्रेडिट जातं ते सोनम सरांना जातं आणि सोनम सरांनंतर कोणाला क्रेडिट जातं तर ते या देशाच्या तरुणांना जातं ज्यांनी 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला, एवढा बेदमपणे मारल्यानंतरही या देशातला तरुण घाबरला नाही। तो अजून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आणि सरकार विरोधात अजून तीव्रपणे बोलू लागला। तर त्या तरुणांना सलाम आहे सर। ठीक आहे अभिजित, आता एक प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे की आता अभिजित दिपकेंच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, पुढचा कोणता मुद्दा अभिजित दिपकेंच्या अजेंड्यावर असणार आहे देशातला? प्रश्न अनेक आहेत सर। यासाठी आम्हाला जे वाटते ना, कारण की मी आता एका महिन्यामध्ये जेवढ्या लोकांना बोललो या तरुणांना, मला एक जाणीव ही झाली की या लोकांचा जो राग आहे तो राग एक गोष्ट आहे ज्याच्यावर सगळ्यात जास्त आहे की कुठलाच नेता या लोकांशी संवाद करायला तयार नाही, यांना बोलायला तयार नाही, यांना विचारायला तयार नाही की तुमच्या गरजा काय, तुमच्या अपेक्षा काय। स्वतःहूनच गोष्टी ठरवतात। तर आम्ही जी पहिली गोष्ट करणार आहे ती ही आहे की या लोकांची आम्ही एक डायलॉग करणार आहे, या लोकांकडून आम्ही आयडियाज आणि इनपुट्स घेणार आहे आणि त्यानंतर हे जे तरुण आम्हाला सांगतील त्यानंतर आम्ही आमचा अजेंडा ठरवू। कारण की या देशाची जर लोकसंख्या आपण पाहायला गेलं तर 60% जी लोक आहेत ती 35 वयाच्या खालची आहे। तर म्हणजे मेजॉरिटी ऑफ द पीपल इन दिस कंट्री आर व्हेरी यंग। तर त्यांना कन्सल्ट न करता, त्यांना न विचारता आम्ही कुठलाच अजेंडा ठरवणार नाही। कारण की काही झालं तरी त्या लोकांच्या भविष्याचा प्रश्न आहे, जेनझीच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि ते जेनझीला न विचारता न सांगता आम्ही करू शकत नाही। काय अभिजित, तू म्हणतोय की पंतप्रधान किंवा इतर कोणी सत्ताधारी जे असतील ते संवाद साधत नाहीत, पण काय पंतप्रधान आपले तर रोज रील टाकतायत, मित्रोवरून ते आता फ्रेंड्सवर आलेले आहेत, तू बघतो व्हिडिओ त्यांचे? हो, मी तर रोज रात्री बघतोय। म्हणजे या देशाच्या पंतप्रधानाला या जेनझीनी भाग पाडलेले शिक्षणावर व्हिडिओ बनवायला। मागच्या 12 वर्षात आपण किती वेळेस पंतप्रधानांना असे रील्स रात्री शिक्षणावर टाकताना पाहिलेले? अजिबातच नाही। नुसतंही हिंदू मुस्लिमचं राजकारण चालू असायचं, पंतप्रधानांनी त्यावरच जास्त बोलायचे। उत्तर प्रदेशमध्ये जायचे तर म्हणायचे इथं शमशान बनलं पाहिजे की कब्रिस्तान बनलं पाहिजे, महाराष्ट्रात आले की बटोगे तो कटोगे, या प्रकारचे मुद्दे या देशात चालायचे। पण ह्या जेनझीनी भाग पाडले नरेंद्र मोदी यांना शिक्षणावर रात्री 12-12 वाजता पण रील टाकायला, त्यांना झोपू देत नाहीये। तर हे जेनझीचं एक सक्सेस आहे। म्हणजे हे लॉंग टर्म यश आहे या सगळ्या आंदोलनाचं की मुद्द्यांवर आता सरकार बोलतंय, मुद्द्यांवर नेते बोलतायत, त्यांना बोलावंसं वाटतंय। जे सगळ्यात मोठी अचीवमेंट जी आहे या आंदोलनाची ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाहीये। सगळ्यात मोठी अचीवमेंट आणि सक्सेस या आंदोलनाची ही आहे की लोकांच्या मनातली भीती संपून गेलेली, आता लोक प्रश्न विचारतायत, लोक रस्त्यावर उतरतायत। आणि दुसरी मोठी सक्सेस ही आहे की आता पार्लमेंट असो किंवा सरकारचे पंतप्रधान असो, सगळेच शिक्षणावर बोलतायत। बरोबर।
आणखी एक मुद्दा याच्यात आंदोलनामध्ये विचारायचा होता की जेनझीचा सहभाग या आंदोलनात मोठ्या संख्येनं बघायला मिळाला होता. देशभरातून जेनझी तरुण हे एकवटलेले होते दिल्लीमध्ये आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आंदोलन केलं होतं. पण एक आरोप आता असा पण होतोय काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांकडनं की ज्या जेनझींचा आंदोलनात सहभाग होता त्यांना आंदोलनाचं गांभीर्य आणि आंदोलनाचा विचार माहीत असण्यापेक्षा त्यांच्यासाठी ती त्यातल्या काहींसाठी फन मुवमेंट किंवा रील मुवमेंट होती. हा आरोप पटतो का किंवा याच्याबद्दल काय बोलायचं आहे? हे जे आरोप लावताय लोक, या यापैकी किती लोकांनी लाठ्या खाल्ल्या पोलिसांच्या? या जेन्झींनी लाठ्या खाल्लेल्या आहेत. या जेन्झींनी आपलं डोकं फोडून घेतलेलं. मी पहिले 15, 16 वर्षाच्या मुलींचे मेल पोलीस ऑफिसर्सनी डोके फोडलेले आहेत, लाठ्या मारलेल्या आहेत, कपडे फाडून मुलींना मारण्यात आलेले आहे. हे जे लोक आरोप लावतायत, जे स्वतःला खूप सिरियस, खूप इंटेलेक्च्युअल समजतात, यापैकी किती लोकांनी रस्त्यावर उतरून लाठ्या खाल्ल्यात? कोणीच नाही खाल्ल्यात. आणि या जेन्झींनी लाठ्या खाऊन सुद्धा सरकारची खिल्ली उडवली. एवढ्या ब्रुटल लाठीचार्ज नंतर पर ह्या जेन्झींनी रिस्पॉन्ड कसा केला? रिस्पॉन्ड मीम्स आणि ह्युमरनी केला, सटायरनी केला. तर ह्या जेन्झीची ती स्ट्रेंथ आहे, ते एक वे ऑफ कम्युनिकेशन आहे. त्यांच्या वे ऑफ कम्युनिकेशन तुमच्यासारखा नसल्यामुळे तुम्ही त्यांना असं नाही म्हणू शकत की ते सिरियस नाहीये. 1 महिना ते उन्हात बसून राहिलेले, तुम्ही नाही बसून राहिले. तुम्ही आपल्या घरात कीबोर्डवर बसून लिहायचे, हे लोक सिरियस नाहीये. अरे घरात बसून काय लिहिता? या जंतर मंतरला बसून राहा 45 डिग्रीच्या उन्हात आणि मग सांगा कोण किती सिरियस आहे. ठीक आहे, बरोबर. जेनझीची भाषा आहे म्हणतायत, पण जेनझीच्या भाषेवरून सुद्धा आक्षेप घेतला गेलाय. आज सुद्धा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ टाकला होता. काही आंदोलकांनी, सरसकट सगळ्यांना नाही म्हणता येणार आपल्याला, काही आंदोलकांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे पंतप्रधानांबद्दल बोलताना, एका पक्षाबद्दल बोलताना किंवा सत्ताधाऱ्यांबद्दल बोलताना. तर या भाषेबद्दल आपल्याला काय वाटतं? आणि आता त्यातल्या काहींचे माफीचे व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत. सर, भाषा, मला वाटतं ना, भाषा जी आहे ती तुम्ही मॉरली, एथिकली बरोबर आहे की नाही त्यावर डिबेट करू शकता. मी तर पर्सनली शिवीगाळीचं समर्थन करत नाही आणि आम्ही 1 महिन्याच्या आमच्या आंदोलनात कुठूनच आमच्या स्टेजवर अशा भाषेला एनकरेज नाही केली आणि स्वतःही वापरलेली नाहीये. पण दॅट बिंग सेड, भाषा ही मॉरली किंवा एथिकली चुकीची आहे का बरोबर आहे, आपण त्यावर डिबेट करू शकतो. पण क्राईम नाहीये सर. त्याला तुम्ही का क्रिमिनल ऑफेन्स बनवताय? जर तुम्हाला त्याला क्रिमिनल ऑफेन्स बनवायचा आहे तर ज्या भाजपच्या IT सेलनी इतक्या वर्षापासून ज्या महिलांना ते इतक्या घाण शिव्या देत आहेत इतक्या वर्षापासून, आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. जे कोणी फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, ट्विटरवर आहे, अशी एकही महिला नसेल ज्यांना आई बहिणीच्या शिव्यानी घातल्यात बीजेपीच्या IT सेलनी. बरोबर. त्यांच्यावर किती FIR करण्यात आल्या ते तर आपल्या बायोमध्ये लावून ठेवतात, फॉलोड बाय PM मोदी. तर प्रधानमंत्री ज्यांना फॉलो करतात ट्विटरवर ते लोक मुलींना शिव्या घालतात. रमेश भुदुळे जे बीजेपीचे MP आहे, त्यांनी पार्लमेंटमध्ये कशा प्रकारे एका दुसऱ्या MP साठी भाषा वापरलेली होती ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. ठीक आहे. नाही पण अभिजित, ही भाषा ANIच्या कॅमेरा, बोल पूर्ण कर. योगी आदित्यनाथनी ANIच्या कॅमेरा पर्सनला शिवी दिली होती, त्यांच्यावर FIR झाली का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एकदा म्हणले होते 50 करोड की गर्लफ्रेंड. आता ही मर्यादाची भाषा आहे का? तर ही जी भाषाची जी गोष्ट आहे, पहिली गोष्ट तुम्ही शिवीगाळीचं समर्थन करत नाही. पण जर तुम्हाला शिवीगाळीवर FIR करावं लागेल ना, आणि जर तुम्ही करसाल तर या देशात कोणता असा व्यक्ती जो शिवीगाळ करत नाही मला ते सांगा. आणि दुसरी गोष्ट, ज्या भाजपच्या नेत्यांनी पार्लमेंटमध्ये शिवीगाळ केली, तुम्ही त्यांच्यावर FIR करणार आहे का? तुम्ही योगी आदित्यनाथवर FIR करणार आहे का? तुम्ही जो IT सेल आहे त्यांच्यावर FIR करणार आहे का? पण यात वारंवार एक सत्ताधाऱ्यांकडून मुद्दा उपस्थित केला जातो की पंतप्रधान मोदींच्या हयात नसलेल्या आईबद्दल घाणेरडी भाषा, आक्षेपार्ह शब्द वापरले गेले. तर हे सगळं टाळता आलं असतं का? तुम्ही इतक्या दिवसापासून आंदोलन करताय आणि तुझे सहकारी सुद्धा, तुमच्या तोंडून कधी एक सुद्धा आक्षेपार्ह शब्द किंवा संतापाच्या अजिबात एनकरेज केलं नाहीये. आम्ही आमच्या स्टेजवर अजिबात एनकरेज केलं नाही. आम्ही आमच्या स्टेजवर कधीच अशी भाषा वापरलेली नाही आणि आम्ही वापरणारही नाही कधीच. पण मुद्दा हा आहे सर, एका 20-25 वर्षाच्या मुलीला पूर्ण सिस्टम हॅरॅस करते. तिच्या भाषेचं मी समर्थन करत नाही. ठीक आहे, पण तिच्या मागे एवढी पोलीस लावणं, तिच्यावर एवढे केसेस लावणं, सर लहान आहे ती, तिला समजून सांगा की जे तू बोलली ते चुकीचं बोलली, समजून सांगा, ती समजूनही जाईल. तिला तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स मध्ये कसं अडकू शकता? क्रिमिनल ऑफेन्स नाहीये. क्रिमिनल ऑफेन्स जर असला ना सर, तर तुमच्या घरच्या वाल्यांवर FIR करावं लागलं, माझ्या घरच्या वाल्यांवर FIR करावं लागेल,
कारण की या देशात कोणीच असं नाही ज्यांच्या घरात शिवीगाळ कधी झालेली नाही. बरोबर. अभिजित, पंतप्रधान तर म्हणतात की ही सगळी आपलीच मुलं आहेत आणि त्यांना मी मोठ्या मनानं माफ करतो. माफ करतील पंतप्रधान खरंच? बरोबर, मी तेच म्हणतोय ना. मी तेच म्हणतोय, पंतप्रधान माफ करतायत तर मग पंतप्रधानांनी पोलिसांनाही सांगावं केसेस सगळे मागे घ्या. एकीकडे पंतप्रधान म्हणताय की मी माफ करतो, पण दुसरीकडे त्यांची पोलीस जी आहे ती केस करते, त्यांचा आयटी सेल जो आहे तो शिव्या घालतो. तर पंतप्रधानांनी फक्त रील नाही बनवावं. जर त्यांना माफ करायचं त्यांनी सगळ्या स्टुडंट्सवर जे केसेस लागलेले ते मागे घ्यावे. ठीक आहे, पण याच्यात सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाचं एक म्हणणं असं आहे की ज्यांच्यावर आधीपासून FIR आहे त्यांना सोडू नका असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. आणि तुमचे जे प्रवक्ते आहेत पक्षाचे सौरभ दास, त्यांचं म्हणणं आहे की कोर्टाचं हे मत आम्हाला मान्य नाही. आता याच्यातून मार्ग निघणार कसा? नाही, हे बघा, जे लोक क्रिमिनल्स असतील आम्ही त्यांच्या समर्थनात नसणार आहे. जे क्रिमिनल्स असतील त्यांच्यावर जी कारवाई करायची करा, पण जे क्रिमिनल्सचं नाव घेऊन जे तुम्ही स्टुडंट्सला हॅरॅस करतायत, ज्या लोकांनी 1 महिना शांतपणे आंदोलन केलं त्यांना जे तुम्ही हॅरॅस करताय ते चुकीचं आहे. हे लोक करता काय? क्रिमिनल्सचं नाव घेतायत. जे क्रिमिनल्स आहेत त्यांना टाका ना. आता आम्ही कधी वाचवलंय त्यांना? आम्ही तर म्हणतो क्रिमिनल्सला आत टाका, पण क्रिमिनल्सचं नाव घेऊन तुम्ही स्टुडंट्सला हॅरॅस करू नका. ते आम्हाला दिसून येते आणि त्याच्या विरोधात आम्ही बोलतोय. नाही, पण अभिजित, आता एका कुटुंबात सुद्धा 2 भाऊ सारखे नसतात. आंदोलकांमधला एक अगदी 0.001% एक चंक असू शकतो की जे आंदोलक म्हणून आले पण ज्यांनी काही गुन्हेगारी कृत्य केलेले असू शकतात. त्यांच्यावर कारवाई मग कशी करायची? नाही, त्यांच्यावर कारवाई करा ना. आम्ही कुठं म्हणतोय, पण जे मी हा प्रश्न विचारण्याचं कारण अभिजित यासाठी आहे की जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या मी तुम्हाला सांगतोय ना. बोल. येस, मला त्या मुलांचे मेसेजेस आले ज्या मुलांना मी ओळखतो आणि त्यांनी कधीच असं काय केलेलं नाहीये. त्यांच्या घरी पोलीस चालली आहे. ते क्रिमिनल्सचं नाव वापरून तुम्ही जेन्युइन स्टुडंट्सला परेशान करताय आणि एक मेसेज देताय तुम्ही की याच्यानंतर जर आंदोलनात कुठलाही तरुण आला तर त्याच्या घरी पोलीस येईल, त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ठीक आहे, आता काय झालं की जे जखमी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांचं म्हणणं आहे की आमचे कुटुंबीय सुद्धा कर्तव्यावर असताना गंभीर जखमी झाल्यात, तर आम्हाला पण न्याय हवाय. न्याय भेटला पाहिजे त्यांना. आणि त्यांना न्याय भेटायचं तर मी सांगतो झालं काय, बाहेर गुंड पाठवण्यात आलेली, त्या गुंडांनी हे सगळं केलेलं आहे. जर हे सगळं आमच्या लोकांनी केलं असतं तर आम्ही 1 महिन्यापासून बसलेलो होतो सर. 1 महिन्यात का अशी कोणती घटना घडली नाही? ज्या जंतर मंतरवर अभिजित दिपके जो आहे, जो ऑर्गनाईज करत होता प्रोटेस्ट, त्याची सुद्धा चेकिंग करून त्याला आत पाठवलं जात होतं. या गुंडांना पोलिसांनी आत कसं काय येऊ दिलं? एक रिपोर्ट मी पाहिली जिथं पोलीस म्हणतायत की 2000 पेक्षा जास्त क्रिमिनल्स जंतर मंतर मध्ये घुसले. पहिली गोष्ट मला विचारायची की 2000 पेक्षा जास्त क्रिमिनल्स मोकळे कसं काय फिरत होते? कोणी त्यांना मोकळं सोडलं? बरोबर. आणि दुसरी गोष्ट, ज्या जंतर मंतरवर माझी चेकिंग करायची पोलीस, मला चेकिंग केल्याशिवाय आत जाऊ नव्हते देत. या क्रिमिनल्सला पोलिसांनी विदाऊट चेकिंग आत कसं काय येऊ दिलं? कुठं ना कुठं साठगाठ होती सरकारमध्ये आणि पोलिसांमध्ये की कशा प्रकारे बाहेरून लोक पाठवून या आंदोलनाला बदनाम करायचं. मग अभिजित, ज्या पद्धतीनं सरकारकडून प्रशासनाकडून लाठीचार्ज झाला होता, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या, त्याची अकाउंटेबिलिटी सरकारची आहे, प्रशासनाची आहे, यावर कोणाचंही दुमत नाहीये. मग पोलिसांवर जे काही कथित हल्ले झाल्याचं सांगितलं जात आहे, दगडफेक झाल्याचं बोललं जात आहे, त्याची अकाउंटेबिलिटी नेमकी कोणाची आहे? नाही, ज्या लोकांनी दगड फेक केलेली त्यांना टाका तुम्ही आत. आणि जेव्हा तुम्ही त्यांना आत टाकसाल, जेव्हा तुम्ही पकडसाल, तुम्हाला कळून येईल ते कुठलचे लोक. हे सगळे बाहेरून आलेले लोक होते. हे सगळे हे कॉक्रोच जनता पार्टीचे सपोर्टर्स नव्हते. कारण की कॉक्रोच जनता पार्टीचे सपोर्टर्स 1 महिन्यापासून शांतपणे जंतर मंतरवर बसले होते. अशी कुठल्याच प्रकारे घटना झाली नाही. आणि जी दगडफेक झाली सर, तुम्हाला सांगतो मी, 19च्या रात्री दिल्लीच्याच पोलीस ऑफिसर्सनी दगडांनी भरलेला ट्रक जंतर मंतर जवळ पार्क करून ठेवला. पोलिसांनीच? आता हा ट्रक जंतर मंतर जवळ पार्क करायचं कारण काय? 20 जुलैला मार्च आहे. 19 जुलैच्या रात्री पोलीसवाले दगडांनी भरलेला ट्रक तिथं आणून ठेवतात. काय कारण आहे? म्हणजे आधीपासूनच प्लॅन केला होता की पोलीसवाले ट्रक आणून ठेवतील, तिकडून जे बीजेपीचे लोक आहेत ते बाहेरून गुंडे पाठवतील आणि मग ते दगडफेक करतील. 1 महिना तिथं दगडांनी भरलेला ट्रक नव्हता, दगडी सापडत नव्हता.